मॅडॉक प्रोडक्शन कडून एक सॉलिड भन्नाट आणि आउट ऑफ द बॉक्स मूवी रिलीज झाली, जिचं नाव आहे भूलचूक माफ। राजकुमार राव आणि वामिका गब्बी स्टारर ही फिल्म थिएटर मध्ये रिलीज झाली आणि मी ती बघितली। आता प्रश्न हा आहे की ही मूवी खरंच 4 तास देण्यालायक आहे का नाही। थांबा 2 मिनिट थांबा, सगळं सांगतो। एक गोष्ट फिक्स आहे, मॅडॉक प्रोडक्शनच्या मूवीज म्हणल्या की 90% चान्सेस असतात की काहीतरी युनिक दिसणार। या मूवी मध्ये पण तीच खुसखुशीत कॉमेडी, क्वर्की कॅरेक्टर आणि एक सॉलिड कॉन्सेप्ट बघायला मिळतो। राजकुमार राव ऍज ऑलवेज आपल्याला एक्सपेक्टेड असतं की काहीतरी हटके करणार आणि याच्या कॅरेक्टर मध्ये ते एकदम परफेक्ट दिसतात। वामिका गब्बी डायरेक्ट जुबली मधून येते आणि इथे पण सिंपल पण सॉलिड परफॉर्मन्स देते। तिचा प्रेझेन्स स्क्रीनवर खूप फ्रेश दिसतो। स्टोरी मध्ये कसा तरी जुगाड करून सरकारी नोकरी मिळवली आणि आपल्या हिरोचं लग्न ठरलंय 30 तारखेला, पण इथेच तर घोडा अडलंय। 30 तारीख येतच नाहीये, त्यांच्या हळदीचा दिवस रिपीट होतोय, 29 तारीख वारंवार रिपीट होते। आता हे टाइम लूप कसं, कोणाच्या श्रापाने काही पनवती लागली आहे का, याचे आन्सर तुम्हाला मूवी मध्ये बघायला मिळेल। सुरुवातीला वाटलं होतं की टाइम लूप कॉन्सेप्ट चालणार नाही, पण त्या बाबतीत मेकर सक्सेसफुल ठरले असं म्हणावं लागेल। तर जर तुम्हाला हलका फुलका पण हटके कॉमेडी ड्रामा बघायचा असेल ना, तर भूलचूक माफ मूवी नक्की फॅमिली सोबत जाऊन बघा। जर तुम्ही मूवी बघितली असेल तर कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मराठमोळ्या आणि मसालेदार रिव्ह्यू साठी सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्ही सिनेमाचे नादिक असाल ना, तर आपण नक्की भेटत राहू।